आम्ही चाललेलो आहे आज थोडंसं बाहेर आणि ईश्वरीला पण यायचं होतं आमच्यासोबत. तिला गणपती डेकोरेशनसाठी साहित्य घ्यायचं होतं त्यामुळे. तर वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये थोडं जरी बाहेर गेलं ना तर छान असं वातावरण बघायला भेटतं. तर बाजारामध्ये छान असं डेकोरेशनचं साहित्य आलेलं होतं. तर सगळ्यात जास्त मला गणपतीच्या मूर्ती खूप आवडल्या, खूप छान छान होत्या. पण आज आम्हाला गणपतीची मूर्ती घ्यायची नव्हती, अगोदर डेकोरेशन करायचं होतं त्यानंतरच मूर्ती घ्यायची होती. आम्ही सगळी खरेदी केली अगोदर. तर बघू शकता किती छान छान आलेलं आहे डेकोरेशनचं साहित्य. तर इथं मी पाट बघत होते आणि त्याच्यानंतर आम्ही खरेदी केल्यानंतर थोडंसं बाहेर गेलो बेकरीमध्ये. तर ईश्वरीला काय खायचं ते बघत होती. तर त्याच्यानंतर मग ईश्वरीने रसमलाई ऑर्डर केली. तर रसमलाई खाल्ली आम्ही. त्यानंतर डेकोरेशनच्या साहित्याचं दुकान होतं इथे जवळच. तर गणपतीच्या गळ्यातली मोत्याची माळ असते ना ती घ्यायची राहिली होती. तर ईश्वरीच्या लक्षात आलं तर ती घेतली. एवढं सगळं साहित्य बघितल्यानंतर अजून काय काय घ्यावं वाटतं. खूप छान असं डेकोरेशनचं साहित्य होतं. तर आम्ही खरेदी केली आणि त्याच्यानंतर निघालो घरी. तर असा होता छोटासा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.